श्री स्वामी समर्थ मंडळी. एक रात्र एक निर्णय आणि संपूर्ण आयुष्य बदलण्याची ताकद. कुंभ राशीच्या जातकांनो, हे ऐकलं नाही तर नंतर पश्चाताप होईल. जय माता दी. कुंभ राशीच्या बंधू भगिनींनो, सावध व्हा आणि लक्षपूर्वक ऐका. येणारी अमावस्या तुमच्या जीवनात एक अभूतपूर्व क्रांती घेऊन येणार आहे, जी तुम्ही कित्येक वर्षापासून मनात जपलेल्या स्वप्नांना प्रत्यक्षात साकार करेल. ही अमावस्येची रात्र म्हणजे तुमच्या जुन्या दुःखांचा, संघर्षाचा आणि अपयशाचा कायमचा निरोप असेल आणि तुमच्या नशिबाच्या क्षितिजावर एका नव्या यशस्वी जीवनाची सुरुवात होईल. परंतु हा महत्त्वपूर्ण बदल घडण्याआधी सृष्टी आणि ब्रह्मांड तुम्हाला काही विशेष संकेत देणार आहेत. ते ओळखणे तुमच्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. मित्रांनो, कुंभ राशीच्या जातकांनो, आता तुमच्या आजूबाजूला वावरणाऱ्या खोट्या माणसापासून सतर्क राहण्याची वेळ आली आहे. या अमावस्येनंतर तुमच्या आयुष्यातील काही झाकलेली सत्य उघड होतील, जी ऐकून तुम्हाला क्षणभर धक्का बसेल, पण तीच सत्य तुम्हाला प्रगतीचा मार्ग मोकळा करतील. ज्यांच्यावर तुम्ही निशंकपणे विश्वास ठेवला, त्यांचाच खरा चेहरा आता तुमच्यासमोर येणार आहे. पण घाबरू नका, कारण या परीक्षेतूनच तुमचे असे भाग्य उजळणार आहे की आजपर्यंत तुम्हाला तुच्छ लेखणारे लोक उद्या तुमच्यासमोर नतमस्तक होतील. नियतीचा हा कठोर वाटणारा खेळ खरं तर तुमच्या सुवर्ण काळाची नांदी आहे. त्यामुळे कुंभ राशीच्या जातकांनो, ही रात्र तुमच्या धैर्याची आणि अस्तित्वाची सर्वोच्च कसोटी घेणार आहे. आणि या अमावस्येनंतर अवघ्या काही तासातच तुमच्या जीवनात असे अविश्वसनीय बदल घडतील, जे तुम्हाला आश्चर्यचकित करतील. हे संकट केवळ पैशांचे किंवा मनाचे नसेल, ते तुमच्या संपूर्ण आयुष्याला नव्याने घडवणारे असेल. आणि त्याच संकटाच्या आत कुबेराचा अमूल्य खजिना दडलेला आहे. तो कोणता काळ्या रात्रीचा इशारा आहे आणि तुम्ही स्वतःला या परिस्थितीतून कसे बाहेर काढणार, हे जाणून घेण्यासाठी हा संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका. कारण एक छोटीशी चूक तुम्हाला आयुष्यभर पश्चातापात ठेवू शकते, तर एक योग्य निर्णय तुम्हाला जगज्जेताही बनवू शकतो. कुंभ राशीच्या जातकांनो, या दर्श अमावस्येनंतर येणारे पहिले मोठे वळण तुमच्या कल्पनेपलीकडचे असेल. गेल्या कित्येक महिन्यांपासून तुम्ही ज्या अडचणींमध्ये गुरफटलेले होता, त्यातून आता मुक्तता मिळणार आहे. नशिबाचे एक असे चक्र फिरणार आहे की अशक्य वाटणाऱ्या गोष्टी आपोआप पार पडतील. हे वळण सुरुवातीला तुम्हाला थोडे गोंधळात टाकेल, पण हे ब्रह्मांडाने तुमच्यासाठी रचलेले एक अप्रतिम योजना आहे. या काळात तुम्हाला अशा व्यक्तीचा अनपेक्षित साथ मिळेल, जिची तुम्ही कधी स्वप्नातही कल्पना केली नव्हती. हे वळण केवळ व्यावसायिक नसेल, तर तुमच्या वैयक्तिक आयुष्यातही एक भक्कम स्थैर्य येणार आहे. तुमची निर्णय क्षमता या काळात अत्यंत तीव्र होईल. परंतु मित्रांनो, जेव्हा नशीब वेगाने बदलते, तेव्हा जुन्या सवयी आणि नकारात्मक विचार तुम्हाला मागे खेचण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे या वळणावर केवळ आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा, कारण हीच ती क्षण आहे जेव्हा तुमचे भविष्य सोनेरी अक्षराने लिहिले जात आहे. कुंभ राशीच्या जातकांनो, सर्वात महत्त्वाचे म्हणजे या काळात तुमचा आत्मविश्वास प्रचंड वाढेल. जी संधी हातातून निसटली असे तुम्हाला वाटत होते, तीच संधी नव्या रूपात आणि अधिक शक्तीने तुमच्यासमोर येईल. हे वळण सांगत आहे की आता थांबण्याची नव्हे, तर झेप घेण्याची वेळ आहे. अमावस्येचा अदृश्य आशीर्वाद तुमच्या पाठीशी उभा आहे, जो तुम्हाला यशाच्या अशा शिखरावर घेऊन जाईल, जिथून मागे वळून पाहताना तुम्हाला केवळ तुमच्या परिश्रमांचे सार्थक दिसेल. त्यासोबतच कुंभ राशीच्या जातकांनो, या अमावस्येनंतर घडणारा दुसरा मोठा बदल म्हणजे सत्याचा उलगडा. गेल्या कित्येक दिवसांपासून तुमच्या मनात जी अस्वस्थता होती, ती आता कायमची संपेल. तुमच्या मागे कोण काय बोलतो, कोण खरा हितचिंतक आहे, हे स्पष्टपणे समजेल. हे सत्य सुरुवातीला धक्कादायक वाटेल, पण तुमच्या भावी यशासाठी ते अत्यंत आवश्यक आहे. कारण मनातील अंधार दूर झाला की यशाचा रस्ता आपोआप दिसू लागतो. कुंभ राशीच्या जातकांनो, हा काळ दूध आणि पाणी करणारा ठरेल. ज्यांनी तुमच्या प्रामाणिकपणाचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केला, त्यांचा खरा चेहरा समाजासमोर येईल. आणि त्यातील सर्वात सकारात्मक गोष्ट म्हणजे यामुळे तुमचा आंधळा विश्वास तुटेल आणि तुम्ही अधिक व्यावहारिक बनाल. निसर्ग स्वतः तुमची बाजू घेणार असून तुमचे विरोधक आपोआप शांत होतील, कारण तुमचे कर्म आणि कार्यच त्यांना सर्वोत्तम उत्तर देईल. या सत्याच्या प्रकाशात तुम्हाला स्वतःच्या अंतर्गत शक्तीची जाणीव होईल आणि तुम्हाला कळेल की तुमच्याकडे अशी ताकद आहे, ज्याने कोणत्याही संकटाला तुम्ही सामोरे जाऊ शकता. ही अमावस्या तुम्हाला केवळ सजग करणार नाही, तर तुम्हाला सामाजिक आणि मानसिकदृष्ट्या इतकी खंबीर बनवेल की तुम्ही आयुष्यातील सर्वात धाडसाचे निर्णय सहजपणे घेऊ शकाल. ही रात्र तुमच्या मनातील भीती नष्ट करून
तिथे आत्मविश्वासाचे बीज पेरेल, जे तुमच्या येणाऱ्या सोनेरी काळाचा भक्कम आधार ठरेल. त्यासोबतच कुंभ राशीच्या जातकांनो, या अमावस्येनंतर तिसरी घटना म्हणजे अचानक धनलाभ आणि प्रगतीचे दरवाजे उघडणे. ज्या आर्थिक अडचणींनी रात्री झोप उडवली होती त्या बर्फासारख्या विरघळताना दिसतील. नशिबाच्या एका गुप्त चावीने तुमचे बंद नशीब उघडणार आहे. एखादा जुना अडकलेला पैसा किंवा रखडलेला व्यवहार या काळात अनपेक्षितपणे मार्गी लागेल. ही अमावस्या रिकामे हाताने नव्हे तर भरभरून आशीर्वाद घेऊन येत आहे. या काळात तुम्हाला अशा काही संधी मिळतील ज्या बाहेरून साध्या दिसतात पण आत मोठे यश दडलेले आहे. तुमच्या परिश्रमाचे फळ मिळण्यासाठी हीच ती खरी वेळ आहे. जर तुम्ही नव्या व्यवसायाच्या किंवा कामाचा विचार करत असाल तर हा काळ तुमच्यासाठी सोन्यापेक्षाही मौल्यवान आहे. मात्र एक महत्त्वाचा सल्ला, जेव्हा लक्ष्मी माता प्रसन्न होते तेव्हा गुप्त शत्रूही सक्रिय होतात. त्यामुळे तुमच्या प्रगतीची चर्चा शांतपणे आणि गुपचूप करत राहा. हा काळ तुमच्या देण्याघेण्याचा हिशोब चुकते करण्यासाठी ठरेल आणि तुमच्या घरात आनंदाचे वातावरण येईल. कुटुंबातील एखाद्या सदस्याकडून अशी शुभवार्ता मिळेल जी सर्वांच्या चेहऱ्यावर हास्य आणेल. ही अमावस्या तुमच्या आर्थिक चिंतनचा कायमचा अंत करणारी ठरणार आहे. कुंभ राशीच्या जातकांनो, ही अमावस्या चौथी मोठी घटना. ही अमावस्या तुमच्या वैयक्तिक जीवनाशी आणि नातेसंबंधाशी जोडलेली आहे. गेल्या काही काळापासून नात्यांबाबत मनात जी घालमेल होती ती आता शांत होणार आहे. या काळात ज्या व्यक्ती तुमच्या वाटचालीत अडथळा ठरत होत्या किंवा मनात राग बाळगत होत्या त्या आपोआप दूर होतील. हे नात्यांचे शुद्धीकरण सुरुवातीला वेदनादायी वाटेल, पण ही निसर्गाने तुमच्यावर केलेले सर्वात मोठे उपकार असतील. ही अमावस्या खऱ्या आणि प्रामाणिक माणसांना ओळखण्याची दृष्टी देऊन येत आहे. जिथे गैरसमज आणि दुरावा होता तिथे आता संवादाचे नवे सेतू बांधले जातील. विशेषतः जोडीदारासोबत किंवा घरातील जवळच्यांसोबतचे नाते अधिक घट्ट होईल. तुम्हाला जाणवेल की संकटात साथ देणारीच माणसे तुमची खरी संपत्ती आहे. नात्यामधील हा सकारात्मक बदल तुम्हाला मानसिक बळ देईल आणि तुम्ही नव्या जोमाने उभे राहाल. या काळात समाजात तुमची प्रतिष्ठाही वाढेल. लोक तुमच्या मताला महत्त्व देतील आणि तुमच्या मार्गदर्शनाची किंमत वाढेल. जुने वाद मिटण्यासाठी ही सर्वोत्तम संधी आहे. पण लक्षात ठेवा, प्रत्येकाला क्षमा करा, परंतु पुन्हा त्यांना तुमच्या आयुष्यात ढवळाढवळ करण्याची संधी देऊ नका. हा काळ तुम्हाला शिकवेल की यश मिळवायचे असेल तर योग्य माणसांची साथ असणे सर्वाधिक महत्त्वाचे आहे. आणि ही दर्श अमावस्या तुमच्या आयुष्यात प्रेमाचा आणि विश्वासाचा नवा सुगंध घेऊन येत आहे. कुंभ राशीच्या जातकांनो, या अमावस्येच्या नंतर घडणारी पाचवी आणि सर्वात निर्णायक घटना म्हणजे तुमच्या अस्तित्वाचा विजय. आत्तापर्यंत जगासाठी तुम्ही काय होता यापेक्षा आता स्वतःसाठी काय बनणार आहात याची ही नांदी आहे. हा काळ तुमच्यासाठी एका नव्या जन्मासारखा असेल. ज्यांनी तुम्हाला दुर्बळ समजून बाजूला केले होते त्यांना आता तुमच्या यशाचा आवाज ऐकू जाईल. हा केवळ विजय नसेल तर तुमच्या रात्रभर जागून घेतलेल्या परिश्रमाचा अभिमानास्पद सन्मान असेल. या काळात तुमची आंतरिक शक्ती जागृत होणार. तुम्ही अशी आव्हाने स्वीकाराल जी बघायलाही लोक घाबरतात. करिअरमध्ये असे काही अधिकार किंवा पद मिळू शकते ज्यामुळे विरोधकांचा जळफळाट होईल. पण हीच तो क्षण आहे जेव्हा तुम्हाला सर्वात जास्त शांत राहायचे आहे, कारण तुमचे यशच तुमचे उत्तर असेल. ह्या अमावस्येची ही ऊर्जा सांगत आहे की तुमच्या प्रगतीचा रथ आता कोणीही थांबवू शकणार नाही, कारण काळ स्वतः तुमच्यासोबत चालत आहे. या पाचव्या टप्प्यात तुम्ही स्वतःला नव्या रूपात पाहाल. एक असे व्यक्तिमत्व जे आता परिस्थितीचा दास नाही तर परिस्थितीचा निर्माता आहे. ही अमावस्या तुमच्या आयुष्यातील सर्व दुर्दैवाचे जुने हिशोब मिटवून आनंद आणि समृद्धीचे नवे खाते उघडत आहे. तयार राहा, कारण हा काळ तुमच्या सुवर्ण इतिहासाची पहिली ओळ लिहिणार आहे. कुंभ राशीच्या जातकांनो, तुमच्या राशीवर शनीची 7.5 असल्याने या अमावस्येला एक गुप्त उपाय तुम्हाला सर्व संकटातून बाहेर काढण्यास मदत करेल. अमावस्येच्या दिवशी जवळच्या ग्रामदेवी मंदिरात जाऊन श्रद्धेने एक लाल रंगाचे कापड, ओटी आणि 5 सुकी खारीक आणि 2 विड्याचे पाणी अर्पण करा. मंदिरात बसून देवीची आरती म्हणा आणि घरावरील इडापिडा टळू दे अशी मनापासून प्रार्थना करा. या उपायाने कुंभ राशीवरील राहू केतूचे सावट दूर होते आणि देवीच्या कृपा आशीर्वादाने अडलेली कामे मार्गी लागतात. हा उपाय करताना कुणाशीही बोलू नका. मित्रांनो, हा काळ धैर्याचा आहे आणि तुमची हीच भक्ती तुम्हाला यशाच्या शिखरावर नेणार आहे. जर ही माहिती तुम्हाला उपयोगाची वाटत असेल तर या व्हिडिओला लाईक नक्की करा. तसेच तुमच्या कुटुंबावर ग्रामदेवी आणि कुलदेवतेची कृपा सदैव राहावी असे वाटत असेल तर कमेंटमध्ये श्रद्धेने आई अंबाबाई की जय किंवा कुलदेवता प्रसन्न असे लिहायला विसरू नका. तुमची एक कमेंट म्हणजे तुमच्या विश्वासाची साक्ष आहे.
आणि असेच रोज नशिबाचे सत्य आणि उपाय जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.